नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाजाचे GMD आर्ट्स, BW कॉमर्स आणि सायन्स कॉलेज सिन्नर. मी प्राध्यापक हेमंतकुमार गायकर. भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीचे महत्त्व. भारतासारख्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शेती व्यवसायाचे महत्त्व खूप मोठे आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशात नियोजन काळात औद्योगिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणावर प्रगती घडून आली असली तरी शेती क्षेत्राचे महत्त्व कमी झालेले नाही. देशातील 65% आसपास काम करणाऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणारे हे क्षेत्र देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील शेतीचे महत्त्व पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येईल. 1. राष्ट्रीय उत्पन्नात मोठा वाटा. 2. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती. 3. औद्योगिकीकरणास मदत. 4. सेवा क्षेत्राच्या विकासास सहाय्य. 5. आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वपूर्ण भूमिका. 6. आर्थिक नियोजनात महत्त्व. 7. सार्वजनिक अव्ययात महत्त्वाचे स्थान. 8. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा. 9. आर्थिक विकासास मदत. 10. ग्रामीण लोकांच्या राहणीमानात सुधारणा. 11. शहरी भागातील समस्यांची सोडवणूक. 1. राष्ट्रीय उत्पन्नात मोठा वाटा. स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा कमी झालेला असला तरी आजही हा वाटा खूप मोठा आहे. 1950-51 मध्ये भारतातील राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा 55.4% होता, तर 2005-06 मध्ये तो 18% होता. याचाच अर्थ राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्राचा वाटा नियोजन काळात कमी झालेला असला तरी अजूनही तो फार मोठा आहे. विकसित देशांशी तुलना करता राष्ट्रीय उत्पन्नातील हा वाटा खूपच मोठा असल्याचे दिसते. जर्मनी 1%, जपान 1%, फ्रान्स 3%, असे इतर काही देशात राष्ट्रीय उत्पन्नातील शेती क्षेत्रातील उत्पन्नाचे प्रमाण आहे. 2. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्व यावेळी आहे की फार मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती या क्षेत्रात होते. सद्यस्थितीत स्थूलमानाने एकूण श्रमशक्तीपैकी 65% श्रमशक्ती शेती क्षेत्रात कार्यरत आहे. विकसित अशा अमेरिका व इंग्लंड या देशात शेती क्षेत्रात काम करणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण 2% ते 3% एवढे कमी असल्याचे दिसते. अशा प्रकारे भारतासारख्या अल्पविकसित देशात फार मोठ्या श्रमशक्तीला रोजगार उपलब्ध करून देणारे शेती क्षेत्र महत्त्वाचे आहे. 3. औद्योगिकीकरणास मदत. शेती व्यवसाय प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे औद्योगिक क्षेत्राच्या विकासास मदत करत असतो. साखर, कापड, ताग यासारख्या महत्त्वपूर्ण उद्योगांना कच्चा माल उपलब्ध करून त्यांचा विकास साधण्याचे काम शेती क्षेत्र करते. तसेच शेतीवर अवलंबून असणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यास त्यांची औद्योगिक क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांची मागणी वाढते. त्यातून औद्योगिक क्षेत्रात उत्पादन वाढीला मदत होते. शेती क्षेत्राच्या प्रगतीबरोबरच आधुनिकीकरणाच्या प्रगतीला देखील गती मिळते. त्यातून यंत्रे, अवजारे, खते, कीटकनाशके यांची मागणी वाढते व औद्योगिक उत्पादन वाढीला गती मिळते. अशा प्रकारे शेती क्षेत्रामुळे देशातील औद्योगिकीकरणास मदत होते. 4. सेवा क्षेत्राच्या विकासास सहाय्य. शेती व्यवसायाचे वाहतूक, दळणवळण, वित्तपुरवठा वगैरे सेवा क्षेत्रांच्या विकासास सहाय्य होते. शेती क्षेत्राच्या प्रगतीबरोबरच शेतमालाचे उत्पादन वाढते. हा उत्पादित शेतमाल बाजारात पाठवण्यासाठी कार्यक्षम वाहतूक व्यवस्था आवश्यक असते. त्याचबरोबर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी दळणवळण व्यवस्थेची आवश्यकता असते. वाहतूक व दळणवळणाच्या साधनाव्यतिरिक्त वित्तपुरवठ्याच्या गरजांची पूर्तताही आवश्यक असते. अशा प्रकारे वाहतूक, दळणवळण, बँक व्यवसाय यासारख्या क्षेत्रांच्या प्रगतीला शेती व्यवसायाची मदत होते. 5. आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वपूर्ण भूमिका. आंतरराष्ट्रीय व्यापारात शेती क्षेत्र पार पडत असलेली भूमिकेमुळे ही भारतीय अर्थव्यवस्थेत शेती व्यवसायाला महत्त्व आहे. निर्यातीत शेती व्यवसायाचा वाटा मोठा असल्याने देशात शेती क्षेत्र महत्त्वाचे आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टीने हे क्षेत्र महत्त्वाचे आहे. यंत्रे, कच्चा माल
अशा आर्थिक विकासाच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या आयातीसाठी आवश्यक असणारे परकीय चलन शेतमालाच्या निर्यातीतून उपलब्ध होते. 6. आर्थिक नियोजनात महत्त्व. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शेती क्षेत्र महत्त्वाचे आहे. भारतीय वाहतूक व्यवस्थेला शेती क्षेत्राचा भक्कम आधार आहे. रस्ते व लोहमार्गावरील वाहतुकीत शेतमालाच्या वाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. देशांतर्गत व्यापारात शेतमालाच्या व्यापाराचे प्रमाण मोठे आहे. शेती क्षेत्रात समाधानकारक उत्पादन झाले तर नियोजन यशस्वी होते. दारिद्र्य हटवण्याच्या बाबतीत शेती क्षेत्रातील वृद्धी महत्त्वाची आहे. शेती क्षेत्रातील वृद्धी ही चलनवाढ रोखणे, शेती व्यवसायातील वेतन दरात वाढ होणे, रोजगारात वाढ होणे या दृष्टीने महत्त्वाची आहे. 7. सार्वजनिक अव्यवसायात महत्त्वाचे स्थान. सार्वजनिक अव्ययात महत्त्वाचे म्हणजेच सरकारकडे जमा होणाऱ्या उत्पन्नात व सरकारी खर्चात शेती व्यवसायाचे स्थान महत्त्वाचे आहे. जमीन महसुलाच्या रूपाने सरकारला उत्पन्न मिळते. एकूण उत्पन्नात जमीन महसुलापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचे प्रमाण कमी असले तरी महत्त्वाचे आहे. मात्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या अंदाजपत्रकीय खर्चात शेती विकासासाठी करण्यात येणाऱ्या खर्चाचे प्रमाण खूप मोठे आहे. जलसिंचन सुविधा, साठवणूक व्यवस्था वगैरेसाठी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक खर्च केला जातो. 8. वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याचा पुरवठा. गरीब देशात व्यक्ती आपल्या उत्पन्नाचा फार मोठा हिस्सा अन्नधान्यावर खर्च करतात. भारतासारख्या अल्पविकसित देशातही अन्नधान्यावर होणाऱ्या खर्चाचे प्रमाण मोठे आहे. अशा देशात शेती क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे, कारण अन्नधान्याच्या गरजा शेती क्षेत्राकडून भागवल्या जातात. तसेच जनावरांसाठी आवश्यक असणाऱ्या चाऱ्याचा पुरवठाही शेती क्षेत्राकडून होतो. 9. आर्थिक विकासास मदत. शेती व्यवसायाचा विकास झाल्यास त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासास मदत होते. शेतीच्या प्रगतीमुळे उद्योगधंद्यांसाठी आवश्यक असलेला ऊस, कापूस यासारखा कच्चा माल उपलब्ध होऊन उद्योगांच्या प्रगतीस मदत होते. तसेच खते, कीटकनाशके, शेतीसाठी आवश्यक यंत्रे यांची शेतकऱ्यांकडून होणारी मागणी वाढल्यामुळे या उद्योगांच्या विकासास मदत होते. तसेच वाहतूक, दळणवळण, वित्तपुरवठा वगैरे क्षेत्रांच्या विकासास आणि यातून देशाचा आर्थिक विकास होण्यास मदत होते. 10. ग्रामीण लोकांच्या राहणीमानात सुधारणा. ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान शेतीवर अवलंबून असते. ग्रामीण भागातील शेतकरी, कारागीर व छोटे व्यावसायिक यांचे उत्पन्न शेतीवर अवलंबून असते. शेतीचा विकास घडून आल्यास शेतीवर अवलंबून असणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या राहणीमानात सुधारणा घडून येते. 11. शहरी भागातील समस्यांची सोडवणूक. शेती क्षेत्राची प्रगती मर्यादित असल्याने ग्रामीण भागातील लोक रोजगारासाठी शहरात जातात. त्यामुळे तेथील लोकसंख्येची दाटी होऊन अनेक समस्या निर्माण होतात. हे टाळण्यासाठी ग्रामीण भागाच्या विकासावर भर देण्याची गरज भासते. शेती विकास झाल्यास तसेच कृषी उद्योगांची उभारणी मोठ्या प्रमाणावर झाल्यास ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होऊन लोकसंख्येचे ग्रामीण भागाकडून शहरांकडे होणारे स्थलांतर रोखता येते. शहरी भागातील समस्यांची सोडवणूक करण्यास त्यामुळे मदत होते. वरील सर्व विवेचनावरून कृषीप्रधान अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने शेती व्यवसायाचे महत्त्व खूप मोठे आहे. शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचे स्वरूप विस्तृत आहे. राष्ट्रीय उत्पन्नात मोठा वाटा, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, औद्योगिकीकरणास मदत, सेवा क्षेत्राच्या विकासास सहाय्य इत्यादी मुद्द्यांच्या आधारे भारतीय अर्थव्यवस्थेतील स्वरूप स्पष्ट करता येते. धन्यवाद.